लोकांनी रांगा लावाव्यात यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न, काँग्रेसची बुद्धी देशासाठी विघातक, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, तर कुणीही चिंता करू नये, गॅस उपलब्ध आहे, फडणवीसांचं स्पष्टीकरण। राज्य सरकारकडून गॅस वितरणासाठी नवी नियमावली जाहीर, शाळा, आश्रमशाळा आणि अंगणवाड्यांना 100% पुरवठा करण्याचे आदेश, दररोजचा पुरवठा अहवाल सादर करणं बंधनकारक। मुंबई आणि पुण्यात आजही सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा, रिकामे सिलेंडर घेऊन नागरिक वेटिंगवर, गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी। मुंबईमधील बरळीमध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघड, शिधावाटप विभागाच्या धाडीत अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई। भंडारा, जालन्यासह अनेक ठिकाणी आता घरगुती गॅस सिलेंडरची साठेबाजी, पुरवठा विभागाकडून जालन्यातून 59 तर भंडाऱ्यातून 37 सिलेंडर जप्त, अवैध साठवणूक करणाऱ्यांवरती प्रशासनाची कारवाई। शिर्डीमध्ये साई प्रसादालयाला गॅस टंचाईची झळ, साई भक्तांना आजपासून प्रसादात एकच लाडू पाकिट मिळणार, तर साई प्रसादालयातील जेवणाच्या मेनूतही बदल। इराणचे नवे सुप्रीम लीडर मुज्तबा खामेनी अमेरिकेकडून दहशतवादी घोषित, खामेनींसह 10 इराणी नेत्यांची माहिती देणाऱ्याला $1 कोटी बक्षीस। सोनम वांगचुक यांची 6 महिन्यांच्या नजरकैदेतून सुटका, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय, विविध समुदाय नेते आणि महत्त्वाच्या व्यक्तींसोबत संवाद साधल्यानंतर हा निर्णय। कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन 4 दिवस बंद राहणार, संवर्धनासाठी मंदिराचा गाभारा 14 ते 18 मार्च बंद, भाविकांना आता केवळ उत्सव मूर्ती दर्शन। पश्चिम विदर्भावरती पाणी टंचाईचं सावट, अप्पर वर्धा धरणामध्ये 57% जलसाठा, बुलडाण्याच्या खडकपूर्णा प्रकल्पामध्ये केवळ 34% इतका साठा।